पालखेड पाटबंधारे विभागाच्या चालू आवर्तनातून येवला तालुक्यातील अंदरसूल तसेच कोळगंगा नदीवरील सर्व बंधारे भरून द्यावेत या मागणीसाठी अंदरसूल येथे नाशिक औरंगाबाद महामार्गावर शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। गेल्या 36 वर्षांपासून दरवर्षी प्रासंगिक आरक्षणामधून कोळगंगा नदीवरील बंधारे भरून दिले जात होते, परंतु यावर्षी जाणीवपूर्वक तालुक्यातील कोळगंगेसहित 13 गावांचे आरक्षण रद्द केल्याने सद्यस्थितीत पाण्याची टंचाई जाणवत आहे। माणसांचे आणि जनावरांचे आतोनात हाल होत आहेत। कोळगंगा नदीवरील बंधारे भरून देण्यासाठी 400 क्युसेक पाण्याची गरज असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। दिवसापासून आम्ही जिल्हाधिकारी, पालकमंत्री, सर्व भाजपचे आमदार, सेनेचे आमदार यांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत। पाणी दिलं पाहिजे, कारण तहसील ऑफिसने रिपोर्ट पाठवला 28 तारखेला। येवल्याच्या 27 गावांना पाण्याची गरज आहे, पाण्याची टंचाई आहे, परंतु कलेक्टर ऑफिसने कुठली प्रकारची मीटिंग न घेता, कुठली सूचना न देता 25 तारखेलाच येवल्याचं आरक्षण डिक्लेअर करून टाकलं आणि त्यातून 17 गाव वगळून टाकले। हा येवल्यावर नेहमी अन्याय का होतो? आणि गेल्या 2 वर्षापासून आदरणीय भुजबळ साहेब नसल्यापासून तर अन्याय जास्त वाढला आहे। याआधी जे पालकमंत्री होते त्यांना जिव्हाळा होता म्हणून येवल्यात पाणी येत होतं, परंतु आताचे पालकमंत्री आहे तो पुरस्कार लक्ष देत नाही आणि जिल्हाधिकारी तर ऐकून घ्यायला तयारच नसतात। त्यामुळे पाण्याची टंचाई अभूतपूर्व निर्माण झाली। ही कृत्रिम टंचाई निर्माण झाली। हा फक्त शासनाचा एक येवला तालुक्या रस्त्याला राग आहे तो व्यक्त होत आहे, त्यामुळे आज जनता चिडून हे आंदोलन करत आहे। आज अंदरसूल पंचकृषीतील सर्व गावांनी जे आंदोलनात सहभाग दिला आणि ते पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात पाणी मागितलेले शासनाकडे, पण शासन दरबारी पाणी न मिळाल्यामुळे तीव्र आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। हे आंदोलन जोपर्यंत पाण्याचा शब्द दिला जात नाही तोपर्यंत चालू राहील। यावेळी सुमारे 3 तास रास्ता रोको सुरू असल्यामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती। जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला। मात्र प्रांताधिकारी वासंत माळी यांनी मध्यस्थी करत आंदोलन मागे घेतले। मात्र यावेळी आंदोलन करणाऱ्यांना 20 ते 25 जणांना पोलिसांनी अटक केल्यामुळे काही ग्रामस्थांनी रस्त्यावर टायर जाळले। याप्रसंगी मकरंद सोनवणे, झुंजार देशमुख, राधाकिसन सोनवणे, अरुण काळे, अमोल सोनवणे, रूपचंद भागवत, यादवराव देशमुख, संजय पगारे आदींसह परिसरातील नागरिक हजर होते। न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, S9 मीडिया, येवला।